अर्थातच पृथ्वीराज उद्योग समूह, पृथ्वीराज डेअरी, त्याचबरोबर सुमेस टी, आईस्क्रीम, अशा अनेक प्रोडक्ट्स या ठिकाणी आज महाराष्ट्रभर पृथ्वीराज उद्योग समूहाच्या माध्यमातून घेऊन येत आहेत. ते म्हणजे सर्वा सन्मान्य धनंजय चव्हाण साहेब, खटाव तालुका पंचायत समितीचे ते माजी सदस्य होते. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहेत, काम पाहत आहेत. आज त्यांनी साकारलेला पृथ्वी प्लॅनेट एन ए प्लॉटिंगचा एक भव्य शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांच्या शुभ हस्ते ऐतिहासिक वडूज नगरीमध्ये नजीक असणारं वडूज गाव आहे, शहर आहे, तिथं एक मोठं भूमिपूजन त्या ठिकाणी होत आहे. आणि एक त्यांचा ड्रीम प्लॅन आता लोकांच्या उदयाला भेटीस येतोय. क्रिकेट बरोबर उद्योग, येस थँक्यू, 12वा खेळाडू आम्हाला इकडे लाभला. त्यामुळं आजच्या या क्रिकेट स्पर्धेला तसं खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच पृथ्वीराज चषक एरळा धरण नजीकच आहे. अतिशय एरळा नदी काठी वसलेलं हे गाव आणि खूप गुण्यागोविंदानं राहणारं हे गाव आहे. आणि इथं गेली 11 वर्ष, 11वं पर्व. आणि चिराग मेहर सर 7 वर्ष या ठिकाणी, 9 वर्ष येत आहेत. मी इकडे येतोय, आम्ही सर्वजण इकडे येत असतो, आम्ही याच भूमीतले. त्यामुळे इथला इतिहास आपल्याला थोडासा माहीत व्हावा. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात जाणार आहे. मी स्कोरबुकमध्ये आहे, माझ्यासोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये एक प्रसिद्ध समालोचक अलिबागचे सन्मान्य काका म्हात्रे सर. आपलं मनापासून या ऐतिहासिक भूमीमध्ये मी स्वागत करतो. गणेश भाऊ चव्हाण आयोजक यांच्या वतीनं स्वागत करतो. पृथ्वीराज चषक 2025च्या या मोसममध्ये, या हंगामातील ही मोठी स्पर्धा खटाव तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील. आणि आपल्या समवेत आहेत दुसरे समालोचक चिराग मेहर सर. दोघांचंही मनपूर्वक स्वागत. पंच यानंतरची सर्व सूत्र दोन्ही समालोचकांकडे जात आहेत. धन्यवाद. अतिशय चांगली माहिती प्रसाद जगदाळे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रसाद सर, जर आपण पाहिलं सातारा जिल्हा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सैनिकांचं गाव. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर सैनिकांचं गाव जिल्हा म्हणजेच सातारा जिल्हा असा त्याचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. ऊस शेती, ज्वारी बाजरी शेती ही देखील खूप चांगले योगदान सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय आणि सलामीची जोडी मैदानामध्ये या ठिकाणी दरम्यान पहिला चेंडू या आजच्या दिवसातला पंचाच्या डावीकडून या ठिकाणी मात्र आपण पाहतात हा चेंडू मात्र आमच्या अर्थातच एक धाव घोषित येते ती आमच्या समालोचन कक्षामध्ये. क्रिकेटचं परवा आपण पाहिलं श्रेयस इंदुलकर क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे आणि वैभव साने ही जोडी या ठिकाणी डावाची सुरुवात करताना धनवीन अलिबाग संघाची आणि गोलंदाजी यावेळी पहिला षटक घेऊन आशिष दुसरा चेंडू यावेळी अतिशय बचावत्मक रूपाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहताच गेल्या मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्रशिक चेंडू येतोय, तोपर्यंत कोणती धाव या ठिकाणी येत नाहीये. आपण जर क्षेत्रांची विरोचन जर आपण पाहिले तर या ठिकाणी अर्थातच शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड विकेट आणि त्या एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ ही जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी जाऊया, पुन्हा एकदा सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच लॉंगॉन क्षेत्रामध्ये वाडीस लॉंगॉनला क्षेत्रशिक चेंडूर येतोय, तो म्हणता एक धाव आणखीन धाव नोंदवली गेली. एका धावीचं योगदान आणखीन एक मिळालं आणि अशा प्रकारे धनवीन अलिबाग संघाची धावसंख्या धावपलक बिनबाद या ठिकाणी 2. श्री सिंदुलकर खेळतात एका धावसंख्येवर, वैभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 10-12 फॉलांचा रनअप आहे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका या ठिकाणी खेळलाय. पॉईंट डीप पॉईंट क्षेत्रामधून चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसातला बहुधा हा पहिला खणखणीत चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. वैभव साने यांच्या बॅटमधून चौकार या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये खरं तर आमचे लाडके मायबाप प्रेक्षक तुम्ही पाहता की साधारणतः 28 ते 32 सेल्सिअस तापमानामध्ये आपल्याला जे पाहतात ते त्यांना चौकार षटकार पाहायचे असतात आणि तेच योगदान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या दिवशी इथे अर्थात वैभव सानेच्या बॅटमधून 4 धावांचं योगदान इथे गॅप शॉट ज्याला म्हटलं जातं. कारण तुम्ही पाहिलं तर इथे शॉर्ट कव्हर पॉईंट आणि त्याचबरोबर पॉईंटच्या क्षेत्राच्या मधून चेंडूला सीमाप्र पाठवला. पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑन सीमारेषेकडे, परंतु इथे मात्र झेल इथे घेतलं गेलं आणि पहिला धक्का या ठिकाणी धनवीन अलिबाग संघाला या ठिकाणी बसले. फलंदाज बादून पद्धतला चौकारांनी ज्याने खातं उघडलं होतं तो वैभव साने या ठिकाणी मैदानातून बाहेर आणि गोलंदाज यावेळी आशिषला मिळाले पहिले यश.
आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात तिसऱ्या क्रमांकावर येतोय रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातल्या वेशवी या गावाचा. रायगड जिल्ह्यामधल्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील खूप चांगले योगदान या खेळाडूंनी दिले. तो डावखुरा फलंदाज या ठिकाणी अर्थातच आपण पाहायला मिळतं समर्थ कडू मैदानामध्ये येतोय. कारण समर्थ कडू यांनी अनेक मैदान गाजवलीत. कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूबाजा युद्धामध्ये त्याला नेहमी मोठे फटके खेळताना आम्ही पाहायला मिळालं. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारचं योगदान या ठिकाणी तो देतोय आपल्या संघासाठी. आणि तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज अर्थातच एक निश्चितच एक धुवाधार फलंदाज नेहमी म्हणलं जातं. कारण कधी कधी तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या फलंदाजाला दुसऱ्या चेंडूवर देखील मैदानात उतरावं लागतं. वर या मैदानाकडे यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतल्या आणि पहा समर्थकडून मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपण पाहतायत. आणि आजच्या दिवसातले येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार या ठिकाणी समर्थकडूच्या बॅटमधून. आणि 6 धावांनी या ठिकाणी त्यांनी खाते उघडले. जेव्हा पहिला चेंडू खेळल्यानंतर आपल्याला षटकार मारला जातो, एखादा खेळाडू षटकार मारतो, तेव्हा आपल्याला लगेच क्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू ज्याची आपल्याला आठवण होते, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारला आणि आपलं खातं उघडलं. अर्थात एक भंगार गोळा करणारा हा मुलगा हळूहळू आपण पाहायला मिळालं. त्यांनी अर्थातच क्रिकेट विश्वामध्ये खूप चांगले योगदान दिले. एक श्रीमंत खेळाडू वेस्ट इंडिज संघासमोर त्याचं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं. तर या ठिकाणी समर्थकडून यांनी मात्र षटकाराने खातं उघडले. 6 धावांचं योगदान मिळालं आणि पहिल्या षटकाच्या मध्ये धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. पहिलं षटक थोडंसं महागडे षटक आशिष समाप्त झालं सुयश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं जातं की साधारणतः टेनिस विश्वामध्ये सुहास नवीन गोलंदाज संतोष या ठिकाणी येतोय. जेव्हा टेनिस विश्वामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो, तर लेदर विश्वामध्ये नेहमी म्हणलं जातं की 10 धावा देणारा गोलंदाज हा अर्थातच एक चांगला गोलंदाज मानला जातो. मात्र हे आशिषचं हे पहिलं षटकमध्ये थोडंसं महागडं ठरलं. कारण पॉवरप्लेचं षटक होतं, पॉवरप्लेचं षटक समाप्त झाले, क्षेत्ररक्षण या ठिकाणी विस्तारले गेले आणि नवीन गोलंदाज संतोष यावेळी पंचांच्या आपण पाहतोय उजवीकडून गोलसाठी सज्ज होते. छोटा रनअप आहे आणि समोर मात्र फलंदाज असेल तो श्रेयस इंदुलकर मुंबईचा खेळाडू. दरम्यान या पट्ट्यामधून आपण पाहतात वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र हा चेंडूला पाठवलाय. पाहूया पंच या ठिकाणी घोषित करतील. एक आलेला एक सुंदर दणदणीत आणि खणखणीत चौकार श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून. 4 धावांचं योगदान श्रेयसला मिळते. श्रेयस जाऊन पोहोचते 6 धावसंख्येवर आणि एकूण संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते ती 16 धावा. खरं तर संतोषचं स्वागत केलंय ते श्रेयस इंदुलकरने. क्रिकेट विश्वामधलं फार मोठं एक नाव नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. वर या मैदानाकडे पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी हवेतून खेळलाय आणि पॉइंट आणि मधून पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पकडे. 4 धावा पुन्हा एकदा मिळाल्या श्रेयसला. अशा प्रकारे 4 धावांचे योगदान, 20 धावा धावपलकर या ठिकाणी येतात. चांगली सुरुवात आपल्याला म्हणता येईल. एक फलंदाज मात्र गमावलाय, तो धनवीन अलिबाग या संघाने फलंदाज बाद झाला. तो या ठिकाणी अर्थातच वैभव साने हा बाद झाला होता, ज्यांनी 4 धावांचं इथे योगदान दिलं होतं. क्षेत्ररक्षण दुसऱ्या षटकात लावून पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातोय. कारण क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हे अतिशय महत्वाचं. इथे आपण पाहतात शॉर्ट थर्डमॅन लाईक क्षेत्ररक्षण आणला गेलाय. एंड बदलतो गोलंदाज. पुढचा चेंडू अर्थात बॅटचा कड निश्चित आपण पाहिलं. चेंडू मात्र यष्टीच्या बाजूने अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये गेले. 1 धाव घोषित इथे मिळाली. 1 धावीचं आणखीन एक योगदान संघाच्या खात्यात जोडलं गेलं. 21 अंक जेव्हा आपल्या समोर येतो ना, तेव्हा आपल्याला लगेच आठवण होते ती हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणपती बाप्पाचे 21 मोदक 21 दुर्वांच्या जोड्या या आपण श्री संकष्टी चतुर्थीला खऱ्या अर्थाने आपण गणपती बाप्पाला अर्पण करतो आपल्या माता भगिनी यांच्या माध्यमातून. आणि 21 अंक जेव्हा येतो ना, तेव्हा आपल्याला नेहमी आठवण होते की एक शुभांक म्हणून 21 म्हणलं जातं. आणि RTO ऑफिसमधून तो 21ची अर्थात बेरीज आपल्या गाडीवर मिळावीसाठी आपण बरीच मोठी खटाटोप करतो. दुसरीकडे आपण पाहिलं तर मुस्लिम बांधवांचा विचार आपण केला तर अर्थात त्यांचा 786 हा अंक हा अर्थातच आपल्या पायऱ्यामध्ये 7, 8 आणि 6 हा शुभांक, पण त्याची देखील बेरीज 21 येते. हा देखील योगा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मैदानामध्ये मार्गस्थ आहे. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक अर्थातच आपण पाहिलं डीप पॉईंट आणि एक डीप एक्स्ट्रा करून एक लॉंग ऑफ ही क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहायला मिळतं. ते सुयश स्पोर्ट्स कातर खटाव या संघाचं. ऑन साईड जर आपण पाहिलं तर अर्थात एक स्क्वेअर लेग आपण पाहताय. मिड विकेटला आपण क्षेत्ररक्षण पाहताय. वाईडिश लॉंग ऑन ही रचना.
पंचांच्या माध्यमातून आपण मगाशी जसं मी उल्लेख केलं, जय पवार सर, सादिक राजापूर सर आणि उमेश केणी सरांचं योगदान आपल्याला इथे पाहायला मिळालं. मैदानाकडे पुन्हा एकदा वळतोय. चेंडू जर अर्थातच या ठिकाणी खराब झाला, भिजला, तर मात्र इथे बदल जाईल या ठिकाणी अर्थातच. आणि गणेश भाऊ चव्हाण यांचं सरांचं तर खरं तर मी आभार व्यक्त करेन. त्यांनी मला प्रथमच या स्पर्धेमध्ये समालोचन करायची संधी दिली आणि प्रत्येक गोष्टीचा ते पहा या ठिकाणी योगदान आपलं या घेत असतात. तर चेंडू म्हणतात नवीन चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. धावा धावपलकर आल्यात त्या 21-5 षटकांचा सामना तुम्हाला पाहिजे. अतिशय सुंदर असं हे मैदान अर्थातच एरलवाडी गावाचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. बाजूला एक सुंदर धरण आणि आता ऑक्टोबर हिट याचा विचार आपण या ठिकाणी केला तर अर्थात ऑक्टोबर हिटच्या माध्यमातून इथे एक सुंदर धरण आहे. वळूया मैदानाकडे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी अकुटप्या चेंडू त्या बॅटच्या पट्ट्यात घेतलं, चेंडूला पूल केलं. इथे क्षेत्ररक्षक आहे श्रेयस तेंडुलकर याची खेळी मात्र या ठिकाणी सामोरं उंच झेल होता. या ठिकाणी अकुटप्या चेंडू होता, भिरकावून दिला होता, ज्याला पुलचा फटका असं म्हणलं जातात. आणि तिथे मात्र वाडी श्लंगरला क्षेत्ररक्षकने हातात झेल घेतला आणि फलंदाज या ठिकाणी बाद. आता मात्र नवीन फलंदाज पप्पू या नावाने संदीप पाटील सोनारी अर्थात रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातला हा खेळाडू आखाती देशामध्ये देखील त्यांनी देखील खूप चांगले योगदान दिले. आणि दोन्ही खेळाडू जर तुम्ही पाहिलात, एका बाजूला आपण पाहताय तर समर्थक कडू, दुसऱ्या बाजूला पप्पू, एक सोनारीचा एक वेशवीचा हे मंडळी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. धनवीन अलिबाग या संघाचे. वळी आपण मैदानाकडे यावी यशस्वी गोलंदाज यावी साधारणतः कट केला चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. पंचांची घोषित 1 धावेचं योगदान या ठिकाणी येतोय. 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते फलंदाजाला. संदीप अर्थात पप्पू यांनी खातं उघडलं 1 धावेने. धावा येतात त्या 22. संदीप पाटील पुढचा चेंडू पप्पूसाठी. पुन्हा एकदा अकुटप्या चेंडू हवेतून खेळलाय. इथे मात्र आपण पाहतात कव्हर पॉइंटच्या मधून चेंडूला सीमा पार पाठवला आणि आणखीन एक मस्त फटका, चौकार. सातारा कोल्हापूर या भागामध्ये जर मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे, चेंडू जर बाहेर जात असेल तर त्याला बाहेर जाऊन द्या. तो मैदानाच्या आत अडू नका प्लीज. तर साधारणतः सातारा कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये जर आपण गेलो तर नेहमी असा प्रकारे चौकार षटकार मार्ग येतं. हलगी हे वाद्य वृद्ध आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. अगदी मी रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये देखील पाहिलं होतं. त्या ठिकाणी समर्थन करून तिथे देखील हलगीचं एक चांगलं योगदान मिळतं. ठाणे रायगड किंवा पुण्या परिसरात तुम्ही आलात तर मध्ये तिथे डीजेच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर गीत आवडतं. तर हलगी वादकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकं समर्थवाली धावा येऊन पोहोचल्या त्या 26 गडी बाद. 13ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल. 14 धावा या ठिकाणी संतोषने दिलेत. आणि गोलंदाज सुहास तिसरा गोलंदाज आहे. यावेळी सुयश स्पोर्ट्स कातर खटाव या संघाच्या माध्यमातून इथे मात्र उजवीकडून पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पहिला चेंडू. इथे मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता पण चेंडू यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये आला. चेंडू पण पाहतात कव्हर पॉईंटच्या दिशेने गेला आणि तोपर्यंत मात्र पंचाची 2 धावांचं घोषित धावपलकावर येतात. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावा मिळाल्या त्या अर्थात या ठिकाणी समर्थक कडू ची वैयक्तिक धावसंख्या 8च्या घरात आणि एकूण धावपलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या 28. 5 षटकांच्या सामन्यात अनेक पारदर्शक असणारा अर्थात ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान पुन्हा एकदा 7-8 पॉईंटचा रनअप आहे. मोठा फटका पुन्हा एकदा आपण पाहताय मिड विकेट क्षेत्रामधून पुढचा फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा. मध्ये आपण पाहिलं तर अकुटप्याच्या चेंडूला नेहमीच आपण पाहता की अशा प्रकारे पुलचे फटके मारले जातात, चेंडूला आरपार करतात, हुकचे फटके मारले जातात. हे आपण टीव्हीच्या माध्यमातून मागच्या एशिया
चषकामध्ये पण देखील आपल्याला पाहायला मिळाले. 6 धावांचं योगदान पुन्हा एकदा वाढते. समर्थ पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज सुहास फुलटो चेंडू होता. पुन्हा एकदा गॅप शॉट करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा मिडविक रोधून चेंडूला सीमापार पाठवण्याचा प्रयत्न केला. 4 धावांचं आणखीन एक योगदान मिळालं आणि बघता बघता धावा धापलकर येऊन पोहोचल्या त्या 38च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आशिषच्या. दुसऱ्या षटकामध्ये संतोष आणि थोडंसं मागडं षटक फेकलं. 14 धावा. दोन्ही फलंदाजांनी एक गोलंदाजाने एक विकेट प्राप्त केला होता. कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी श्रेयस इंदुलकर आणि त्याचबरोबर वैभव साने ही जोडी मात्र सलामीची परतली होती. पण त्यानंतर समर्थ गुड आणि पप्पू या ठिकाणी खूप चांगले योगदान देत आहेत. पुढचा चेंडू पहा. सुरेख हवाई फटका तुम्हाला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार आणि हा षटकार. चव्वेचाळीस धावा धापलकर आल्या. दोन्ही रायगडचे खेळाडू तुम्हाला इथे पाहायला पण नजर केंद्रित केले त्यांनी आणि धावांचा ओघ खरं तर रोखण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. ते सूर्य स्पोर्ट्स कातर खटाव संघाच्या गोलंदाजांना प्रयत्न ते करतायत परंतु तितके आक्रमक फलंदाज आहेत. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढ जाऊन पोहोचते आणि धावा धावफलकर येऊन पोहोचल्या त्या 44. काय फलंदाजी करतोय समर्थ गुड ज्याची आपण वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिलं 3 षटकार त्यांनी मारले आहेत. 1 चौकार. 24 धावफलकावर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप याच्या माध्यमातून देखील एक चांगलं योगदान आहे. 5 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. त्यानंतर हराळवाडी आणि यशवंत भाऊ पानसंगे या 2 संघाच्या संघटनेकडे नाणेफेक करण्यासाठी त्वरित आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. तर समीर चौगळे सर या ठिकाणी निश्चित खुश असतील. आपल्या खेळाडूंचा ते आनंद घेतात आपल्या फटक्यांचं. कारण पुण्यातली ती क्रिकेट स्पर्धा देखील त्यांनी नुकतीच जिंकून त्या या ठिकाणी आलेले आहेत. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने या चेंडू थोडासा हवेत आहे. पुल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रशः चेंडूवर आहे. इथे मात्र स्क्वेअर लेगला सुंदर झेल घेतला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. समर्थाची खेळी या ठिकाणी समाप्त झाली ज्याने 3 षटकार 24 धावांचं एक अतिशय उपयुक्त योगदान त्यांनी दिलं आणि आपल्या संघाला निश्चित एक चांगले योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. 3 गडी बाद धावा धापलकर इथून पोहोचले त्या 24च्या घरामध्ये 3 षटकं जे आपण पाहिलं. सुहासचं षटक ज्या षटकामध्ये पहिला चेंडू 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर 6. तिसऱ्या चेंडूवर चौकार. त्यानंतर चौकार. त्यानंतर विकेट. जर आपण या संपूर्ण जर पाहिलं आणि या ठिकाणी आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. अमर गोरे. पुणे चिखलीचा हा फलंदाज या ठिकाणी आता मात्र मैदानामध्ये येतोय. समर्थकडूची जागा घेतोय आणि यशस्वी गोलंदाज अर्थातच त्याला यश या ठिकाणी मिळालं. पुन्हा एकदा वैया एंड बदलला गोलंदाजांनी. यावेळी मात्र बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला. चेंडू इथे मात्र आपण पाहता मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर घेत होता. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी येऊन चेंडूला अडवला. त्यामुळे 1 धाव पूर्ण झाली आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. 3 षटकांची समाप्ती धावफलकर आली आणि प्रति षटक 15च्या सरासरी धावा धावफलकावर जर आपण पाहिलं तर आल्या त्या 45. या षटकामध्ये सुहास देखील थोडंसं मागणं ठरलं. विकेट निश्चित मिळाली. आशिष, संतोष, सुहास यांनी प्रत्येकी एक विकेट घेतले. आशिषनी 12, संतोषनी 14, सुहासनी 19 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज या ठिकाणी मात्र गमावले. ते धनवीन अलिबाग संघाने. येणारी 2 षटकं अजूनही बाकी आहेत. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे यावेळी सूर्य स्पोर्ट्स कातर खटाव आणि हा रोखून धरेल धनवीन अलिबाग संघाला की धनवीन अलिबाग संघ या 12 चेंडूमध्ये किती धावांचं योगदान देतात. तत्पूर्वी एक विनंती आहे ती हराळवाडी आणि यशवंत भाऊ
पाचंगे या दोन संघाच्या संघनायकांनी कृपया आमच्या आयोजकांची संपर्क साधा. पुढची नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. तो वळी आपण मैदानाकडे गोलंदाजीमध्ये बदल होतो. आशिष ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तो गोलंदाज यावेळी येतोय पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने उंचपुर असा गोलंदाज. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. फटक्यामध्ये ताकद निश्चित होती पण तो वन बाउंड चेंडूला इथे पकडला गेला. तो ऑनसाइडला लॉंगॉन क्षेत्रामध्ये इथे 1 धावीचं योगदान इथे मिळालं. ते फलंदाजाला 1 धाव मिळते. ती फलंदाज सोन्याला अर्थातच 2 यादव संकट तो खेळतोय. आणि आता मात्र उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज या ठिकाणी पप्पू पाटील यावेळी सज्ज होतोय. पहिल्या छोटे एक क्षेत्रशामी थोडासा बदल पुन्हा बाद शॉर्ट पॉईंट तैनात केले गेले. इथे मात्र डीप पॉईंट देखील पाहत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ आणि एक मिड ऑफ ही रचना. यावेळी चेंडूला थोडंसं हवेतून घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण प्रत्येक शॉट कव्हरला जातोय. इथे 1 धावीचं योगदान मिळेल. 1 धावीचं योगदानच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 1 वाढेल. धावफलकात धावा जाऊन पोहोचतायत त्या 3 गडी बाद 47. अर्धशतकाच्या जवळ हा संघ येऊन पोहोचलाय. काल आपण पाहिलं होतं एका षटकात 4 विकेट याच मैदानामध्ये एका गोलंदाजाने घेतल्या होत्या. सराव पुसावळी यांनी दरम्यान यावी हवेत आहे. क्षेत्रक्षम चेंडूपासून थोडंसं दूर पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता. तो अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये परंतु तोपर्यंत मात्र पाहूया पंचांचा इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतोय. आणि इथे मात्र प्रेक्षकांकडे दाद मागतायत. चौकार 4 धावा एक चांगला फटका. धनविन अलिबाग संघ अर्धशतकाच्या पुढे जाऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 51 धावा धावफलक आल्या. 3 फलंदाज गमावल्यानंतर चौकार मिळाला तो सोन्याला. सोन्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या वैयक्तिक धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला पप्पू याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पाहिली तर तो देखील खेळतोय 1 चौकारच्या माध्यमातून 6 या धावफलकावर. पुन्हा एकदा क्षेत्रशक्तीतून बदलला गेलाय. पॉईंटच्या क्षेत्रक्षकाला आपण पाहतात या ठिकाणी मात्र डावकर फंडाज यावेळी खेळण्यासाठी तयार होईल. दरम्यान पुढचा चेंडू 10 ते 12 फलंचा रनअप आहे. फुटा चेंडू होता बॅटच्या पट्ट्यातील मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउंड चेंडू इथे मात्र सीमारेषे आपल्याकडे येतोय. आणखी फटका सुंदर चौका. चार धावांचे योगदान जे प्रेक्षक आहेत या ठिकाणी खरं तर टाळ्या वाजून त्यांनी त्याचं खेळाडूचं कौतुक केलं. अतिशय सुंदर फटका. पुन्हा एकदा जागा सरकून खेळण्याचा प्रयत्न पण हा आजच्या या दिवसाभरातला हा पहिला स्वैर चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहिलं होतं. वाईट चेंडू स्वैर आणि 1 घोषित धाव. 1 धाव घोषित. स्वैर चेंडू आला ना की आपल्याला नेहमी अर्थात वेस्ट इंडिज संघाचा तो गोलंदाज ज्याने आपण पाहिलं की स्वैर चेंडू फेकले नाहीत अशा एक गोलंदाजाचं नाव निश्चित मी तुम्हाला देईन काही क्षणामध्ये. 1 धावीचं योगदान पुन्हा एकदा आपल्या धावफलकामध्ये वाढते आणि 57 धावा धावफलकावर. चला पुढची नाणेफेक आहे. जरा नाणेफेकसाठी याच्या दोन्ही संघांना मी विनंती केली. पुढचा चेंडू हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहता स्वैर म्हणजेच वाईट चेंडू म्हणून घोषित इथे केला गेला. मी मगाशी म्हणालो की मायकल होल्डिंग 1+1 अर्थात 2 धावांचं योगदान इथे मिळेल आणि 2 धावांची माध्यमातून धावफलकात वाढ होईल. मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ज्याने 912 षटकं फेकली पण त्यांनी कधीही चेंडू स्वैर फेकला नाही हा इतिहास नोंदवला गेला. आता मात्र चेंडू चांगला होता. ऑनसाईडला भिरकावायचा होता पण बॅट चेंडू शरीराला स्पर्श करतो. चेंडू गेला शॉर्ट पॉईंटच्या दिशेने आणि तो म्हणता कोणत्या प्रकारची धाव इथे आले नाही. तर मायकल होल्डिंग यांनी तब्बल पाहिलं तर 912 षटकं म्हणजे 5472 चेंडू त्यांनी फेकले आणि कधीही चेंडू त्याने हा स्वैर फेकला नाही. हे योगदान मायकल होल्डिंग यांचं. तर अजूनही 1 चेंडू बाकी. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. एकूण धावफलकात विचार केला तर 59 59 धावा धावफलकावर. पुढच्या चेंडूसाठी गोलंदाज तयार. इथे मात्र हा चेंडू हवेतून खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पुलचा फटका वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केला झेल घेण्याचा पण चेंडू गेला आरपार आणि पंचांचा इशारा आला.
एक सुंदर भरारी घेणारा षटकार. सहा धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा मात्र धावफलकावर आपण पाहायला मिळालं 4 षटक 65 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळाले. 4 षटकामध्ये म्हणजे साधारणतः जर आपण पाहिलं 16.25च्या सरासरीने ही धावसंख्या धावफलकावर नोंदवली ती दनवीन अलिबाग या संघाने. प्रत्येकाचं चांगलं योगदान आहे. श्रेयस इंदुलकर यांनी देखील 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचं योगदान दिलं होतं. वैभव साने यांनी देखील 4 धावांचं योगदान दिलं. समर्थ गुडी यांनी मात्र मस्त धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या, ज्यांनी 3 षटकार आणि चौकारच्या माध्यमातून 25 धावांचं योगदान त्यांनी दिलं होतं. आणि सोन्या एक चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल आपण पाहिलं तर 16 धावसंख्या. आणि या षटकात आशिष पुन्हा एकदा महागडा गोलंदाज ठरला, ज्याने 20 धावा दिल्या. म्हणजे 2 षटकं 0 निर्धाव तब्बल 32 धावा आणि 1 फलंदाज बाद ही कामगिरी. अंतिम गोलंदाज अमर. कातर खटाव संघाचा गोलंदाज यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. हा चेंडू आपण पता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तो पण 1 धाव आणखीन संदीप पाटीलच्या बॅटमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 1 धावीचं आणखीन योगदान ते. 5 चेंडू अजूनही बाकी असतील. आणि खरं तर पाहिलं तर चांगली धावसंख्या धावफलकावर नोंदवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदल केला गेलाय, कारण डावखरा फंडाच या ठिकाणी खेळण्यासाठी येतोय. सोन्या जो 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मधून जर आपण पाहिलं तर 16 धावसंख्येवर खेळतोय. ऑफसाईडच्या क्षेत्रक्षणामध्ये पण ते देखील बदल केलाय, कारण पॉईंटचा क्षेत्रक्षकाला या ठिकाणी वाडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणला गेलाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा स्वैर म्हणून पंचांनी हात जमिनीला फैलावले आणि दर्शवले की हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावसंख्येत 1ने बदल. आणि ते मात्र रिव्ह्यू सिस्टीम आहे, त्यामुळे रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. एकच रिव्ह्यू आहे, लक्षात ठेवा. दोन्ही संघाला 1-1 रिव्ह्यू आहे. सुए स्पोर्ट्स कातर खटाव यांनी आत्ताचा रिव्ह्यू घेतलाय, चेक केला जातोय. तर पाहूया tenniscricket.in च्या माध्यमातून जे कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडूचा आता इतिहास पाहिला जाईल आणि पाहूया त्याचा निर्णय काय येते. फेअर डिलिव्हरी म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. शेवटचे षटक अंतिम षटक म्हणजे हाणाबरीचे षटक असं म्हणलं जातं नेहमी पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा डावकर फंडाने हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, पण इतका सुंदर चेल लॉंग ऑन क्षेत्रामधून इथे घेतलं गेलं. चांगलं क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळेल. आणि आता मात्र या ठिकाणी तुम्ही पाहिलं सोन्या याची विकेट मात्र इथे समाप्त होते. सोन्या यांनी तब्बल 16 धावांचं योगदान या ठिकाणी दिलं आपल्या संघासाठी आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात त्या 4 गडी बाद. एकूण धावा धावफलकावर आल्यात 66. नवीन सुयोग वैद्य नवीन फलंदाज पालघरचा खेळाडू आहे. पालघर म्हटलं तर अर्थात आमचे समालोचक चिराग मेहर यांचा हा जिल्हा, या जिल्ह्यामधून अनेक खेळाडूंना आपण खेळताना पाहायला मिळाले. अनेक नावं निश्चित आहेत. या ठिकाणी पाहूया सहयोग वैद्य यावी पहिला चेंडू खेळलाय, ज्याच्याकडे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथे पण पाहतात अर्थात एकदा घोषित इथे मिळाली. फायनल क्षेत्रामध्ये 1 धावेने सुयोगने आपलं खातं उघडलंय. मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो. हराळवाडी आणि यशवंत भाऊ पाचंगे या दोन्ही संघांना विनंती आहे, चला आपण रिपोर्ट करा. हे षटक संपल्यानंतर आपण लगेच टॉस करतोय. पुढे चेंडूसाठी अकुट टप्पा चेंडू होता. बॅटच्या पड्ड्यात चेंडू आला नाही. चेंडूला अर्धा भिरकावायचं होतं. चेंडू जमिनीला घरंगळत इकडे मिड विकेटला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. डीप मिड विकेटून तो म्हणतो 1 धाव. आणखीन धावफलक इथे नोंदवली गेली. 1 धावीचं आणखीन 1 योगदान. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होईल. 4 बाद 68 धावा धावफलक करायला. शेवटचे षटक मार्गस्थ मैदानामध्ये
यावेळी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण तितकंच तिथे क्षेत्ररक्षक आहे, येतोय चेंडूला अडवतोय, यष्टीच्या दिशेने चेंडू फेक आहे आणि या ठिकाणी मात्र फलंदाज धावचीत आणि याला म्हणतात क्रिकेट मधली आत्महत्या. आणि एक धाव मात्र या ठिकाणी धावफलकावर नोंदवली गेली आणि तब्बल 5 बाद 69 धावा या धावफलकावर गेल्या त्या धनवीन अलिबाग या संघाच्या आणि सुयश स्पोर्ट्स कातर खटाव या संघाला 70 धावांची गरज आहे सामना जिंकाय. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकांचा सामना 70 धावा धावफलकावर करायच्या आहेत. म्हणजे प्रति षटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 14च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायचे. गोलंदाज अमरची जे खेळी आपण या ठिकाणी पाहिले तर त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली, फक्त 4 धावा या ठिकाणी दिल्या त्या सुयश स्पोर्ट्स कातर खटाव या संघासाठी. पळूस संघ आपण लवकर या, आपलं जे किट आहे ते आपल्याला घ्यायचं. पळूस संघ या, आपणास विनंती आहे आपण या. आपलं किट आहे ते सूरज पवार यांच्याकडून आपण घ्यायचं आहे. सूरजजी पवार आपल्याला हे किट देतील. या आपलं किट घेऊन जा. तर नाणेफेकीसाठी यायचं आणि त्याचबरोबर खेळाचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होईल. दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा एक अशी गूढ आवाज मराठीमधला हिंदीमधला आपण ऐकणार आहोत. ते पालघर गाव जिल्ह्यातल्या अर्थातच सातपाडी गावाचे समालोचक चिराग मेहर सरांचा. मी मात्र थोडंसं थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका आणि ऐकूया चिराग मेहर सरांचा एक गोड आवाज. धन्यवाद. धन्यवाद काकाजी. आपण पाहतोय, आपण जो आवाज ऐकला, मी मगाशी म्हटलं की गेली 25 वर्ष जे टेनिस क्रिकेटमध्ये आपली सेवा देत आहेत असे आमचे ज्येष्ठ समालोचक मानसी काकाजी म्हात्रे यांना आपण ऐकला. अलिबागचा हा गोड आवाज आणि आज हा या एरा नदीच्या काठावर वसलेल्या एरवाडी गावात दुमदुमला. त्यांचं या स्पर्धेमध्ये आमच्या या पृथ्वीराज चषकाच्या कुटुंबामध्ये तुमचं स्वागत आहे सर, आपलं स्वागत आहे. या जाऊया. 70 धावांचं आव्हान आहे. 70 इज अ टार्गेट आणि 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल. गेल्या वर्षीचा हा जर आपण विचार केला धनवीन अलिबाग संघ तर 40+ जो पॅनल होता त्याच्यामध्ये मला अजूनही आठवतंय गेल्या वर्षीची चुरस गोपी 11 विरुद्ध धनवीनची आणि त्यातून धनवीननी तो विजय मिळवला होता. तोच संघ आज आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत यानंतर होणारा सामना पळूस विरुद्ध यशवंतभाऊ पाचंगे हा सामना आपल्याला पुढे पाहायला मिळेल. चला तर जास्त वेळ न दवडता आपण जाऊया. आज खूप दिवसानंतर संदीप पाटील पप्पू यांना आज पाहायचा योग मिळाला. खरं तर संदीप पाटील बरोबर 2017चं ते मला अजूनही वर्ष आठवते. हनान प्रीमियर लीग सीझन 3 आणि सीझन 3चे रायगड संघ हा विजेता होता. उस्मान पटेल असेल, पप्पू असेल, आकाश तारेकर असेल आणि ती संपूर्ण टीम विजेता टीमचा तो सदस्य होता. आणि मला अजूनही आठवते मी माझ्या वाईफ बरोबर त्या टुर्नामेंटला गेलो होतो. त्यामुळे त्या आठवणी आज पुन्हा एकदा जागा झाल्या. चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका. सुयश कातर खटाव चला सलामीची जोडी ही मैदानाच्या आत उद्या. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण आज श्रेयस इंदुलकरला बघतो. श्रेयस इंदुलकरचा मित्रांनो एक पुन्हा थोडासा इतिहास सांगतो. 10PL सीझन 1 आणि 10PL सीझन 1चा मॅन ऑफ द सिरीज जर कोण राहिला होता तर तो श्रेयस इंदुलकर होता. त्यामुळे त्याही आठवणी आहेत. समर्थ कडूबद्दल सांगायचं त्याच्याही खूप आठवणी आहेत. वैभव साने चला
पुन्हा एकदा विनंती करेल, सलामीची जोडी मैदानाच्या आत येते आणि दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आशिष आणि आशिष बरोबर सलामीचा फलंदाज आपण पाहतोय संतोष, ही जोडी मैदानाच्या आत. आपण याआधी आवाज ऐकत होता काकाजी मात्रे यांचा आणि आता मी चिराग में तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर हे 11वं पर्व आहे आणि 11व्या पर्वामध्ये बक्षिसांची खरोखर लयलूट केली जाते. मलाही सांगायला आनंद होईल की महाराष्ट्रात अनेक स्पर्धा होत असतात, परंतु या स्पर्धेचं जे आपण जर एक वेगळं पण पाहिलं ना, तर या स्पर्धेतली जी प्रवेश फी आहे आणि जे पहिलं पारितोषिक आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे जेव्हा 15,000 रुपये तुम्ही प्रवेश फी घेता, 3 लाखाचं पारितोषिक तुम्हाला इकडे पाहायला मिळते. त्यामुळे ही स्पर्धा ही खासम खास आम्ही पाहतोय. जाऊया, 8 पॅनल आहेत आणि त्याच्यामध्ये आज 40+ ओपन हा पॅनल आपल्याला पाहायला मिळतो. चला, दोन्ही संघाला सांगतोय जास्त वेळ दौडू नका. जरी संघ कमी असले तरी सरांनी तुमच्यासाठी आज एक वेगळी संधी निर्माण केली आहे. जे 3 संघ म्हणजे 6 संघ आहेत, जे 3 संघ हरतील त्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल. त्या 3 संघांमधून एक संघ हा 4थ्या नंबरसाठी क्वालिफाय होईल म्हणजे आजच्या दिवसातल्या, आणि मध्ये 4 संघ आहेत त्यांच्यामधून एक संघ हा आजच्या पॅनलला क्लिअर करेल. चला, तर जास्त वेळ दौडू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आत आहे. सलामीचं षटक घेऊन ही गोलंदाज तयार आहे. मला किती खेळाडू आहेत? आता मला 11 झालेले आहेत ऑलरेडी. सचिन नाईक पहिल्या षटक घेऊन सचिन नाईक, तर स्ट्राईकला फलंदाज तो मात्र आशिष. सचिन नाईक विरुद्ध आशिष, ही मात्र आता हे बॅटल पाहायला मिळणार आहे. खरं तर या स्पर्धेचं जर आपण वर्ष पाहिलं 11वं आहे आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा पार पडते, दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा काम गणेश भाऊ चव्हाण करतात. पहिला चेंडू सचिन नाईक, पहिला चेंडू डाऊन द ट्रॅक आले. यावेळी मात्र चेंडू मिड ऑफ लाईनचा पप्पू तिकडे आहे, थोडासा फंबल आणि एक चोरटी धाव. जसं पुण्यातले कॉमेंटेटर नेहमी म्हणतात की दिवसा ढवळ्या केलेली धावेची चोरी. इथे मात्र श्री गणेशा होतोय टीम सुयश कातरखटावचा. आपण चिंचकर सरांना पाहिलंय ऑलरेडी, ज्या पद्धतीने त्यांचा आज जी एनर्जी लेवल पाहिली, खरोखर कौतुक करेल. कारण मला या वयात आम्हाला तरी वाटते की कदाचित आम्ही या वयात गेल्यानंतर त्या मैदानात जाऊ की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि ही सेकंड इनिंग नाही, ती 3rd इनिंग आहे आणि त्या 3rd इनिंगला त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जर मैदानाच्या पहिल्या चेंडूवर पहिली सिंगल आशिषने मात्र आपलं खातं खोललंय. स्ट्राईकवर मात्र आता संतोषला मात्र आपल्या संघाला संतोष द्यावा लागणार आहे. 70 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. समोर धनवीन अलिबाग सारखा एक मोठा संघ आहे, तरी सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा नक्की करावी लागणार आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. याही मात्र बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा आपण जे म्हणतो की आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला होता, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चालू आहे. पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले ऑन असल्यामुळे 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर दिसतात, एक तर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मिड विकेट. याही मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. पहिला झटका, पहिला फलंदाज संतोष, बॅक टू दी पवेलियन. खरं तर 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग या मैदानाचा विचार केला 50 ही एव्हरेज धावसंख्या आपण या मैदानावर पाहतो आणि आज 70 धावा. खरं तर हे मास्टर्स आहेत. मी मगाशी म्हटलं की यांचा क्लास हा मास्टर क्लास आहे. यांनी जे खेळलेत किंवा यांनी जे क्रिकेट खेळलंय ते खूप वेगळ्या दर्जाचं होतं. आता मात्र फलंदाजीसाठी नितीनकडेही खूप चांगली फलंदाजी आहे, ती आम्ही पाहिली ऑलरेडी. तर समोर सचिन, चांगला चेंडू सरळ समोर ठेवण्याचा प्रयत्न. इकडे मात्र धावचीची संधी, फंबल होत आहे. तिकडे सुयोग वैतीच्या हातून चेंडू सुटतोय आणि एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 2. आशिष आणि आता नितीन ही जोडी मैदानाच्या आत. एक विकेट जो लवकर गेला, बाद होणारा फलंदाज संतोष होता, त्याला स्वतःचं खातं खोलता आला नाही. पुन्हा एकदा एरेवाडी विलेज एंड कडून मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पायावर आदळतोय. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, या स्पर्धेत पायचीत अर्थात LBW नाही आहे, त्यामुळे फलंदाजांना थोडंसं स्वातंत्र्य मिळते. येस, लेग बाईच्या रूपाने हे धाव आहे. धावसंख्या 1 निवाडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 3. 70 धावांचा आव्हानाचा पाठलाग आहे. पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच सादिक राजापूरकर, तर स्ट्रायकर पंच आपण पाहतोय जय पवार. याही मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम आहे. चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, चुकी करणार नाही आणि पप्पू
झेल पकडतोय, विकेट. 40 प्लसचं क्रिकेट चालू आहे म्हणून 40 प्लसच्या क्रिकेट वीरांसाठी, क्रिकेट वीर म्हणतो मी त्यांना, क्रिकेटचे हे जे युवक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ऑल इंडिया आपण पाहतोय की 40 प्लसचं सिलेक्शन लवकरच सुरू होणार आहे. त्याचे फॉर्म लवकरच पाहायला मिळणार आहेत. जयकुमार पवार आणि त्यांची संपूर्ण टीम ऑल इंडिया ओपन ची जी स्पर्धा दरवर्षी भरवते त्याचं लवकरच सिलेक्शन होईल. त्याची फॉर्म्स लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहेत. त्यामुळे ऑल इंडिया ओपन 40 प्लस साठी आपण तयार राहा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या काळात एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची संधी जयकुमार सर असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, 40 प्लसची असोसिएशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी आपण तयार व्हा. लवकरच आपल्या भेटीला अर्थात जानेवारी महिन्यात आपल्या भेटीला येत आहे 40 प्लस ऑल इंडिया ओपन. संघाकडून दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज. तर चला पुढचा सामना, एका बाजूला पळूस तर दुसऱ्या बाजूला हरळवाडी, हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळ ठाकरे, बा गोलंदाजी मार्कवर. हो, या मात्र बॅक ऑफ द लेन ठेवला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलाय आणि त्याचा कार्यक्रम केलाय षटकार. आशिष ऑन फायर. इकडे मात्र या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात माननीय श्री गणेश भाऊ चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला मी पळूस संघाच्या कर्णधारांना विनंती करेल, चला टॉस साठी या. पळूस विरुद्ध हरळवाडी असा हा सामना पाहायला मिळेल. चला पळूस संघ या. कॅप्टन जास्त वेळ घेऊ नका. पळूस संघ ऑलरेडी आपण उशिरा धावतोय. बा यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार, काय फटका इकडे मात्र सजवला गेला. बॅटच्या पट्ट्यात आला आणि टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रम करतो असं एका मोठ्या राजकारण्यांनी म्हटलंय. परंतु इकडे एक खेळाडू म्हणतोय की जर स्लॉट मध्ये आला तर त्याला आम्ही प्लॉट मध्ये नक्की पाठवू. धावसंख्या आतापर्यंत स्थिरावते ती जवळ जवळ 9 धावा. 9 ऑन बोर्ड. 70 धावांच्या आम्हाला चपाटला करायचे आहे. 61 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अशी हाणामारी करावी लागेल, नो डाऊट. चांगला चेंडू सर बॅटने केला. इकडे मात्र चेंडूचा अंदाज घेता आला आणि पप्पूला चेंडू आधी थोडासा पुढे पडला. सिंगल मात्र मेल. धावसंख्या जाते डबल फिगर मध्ये 10 धावा. पळूस विरुद्ध दुसऱ्या बाजूला हरळवाडी हा सामना थोड्याच वेळात आपल्या भेटीला येतोय. धावसंख्या फलकावर लागते ती आतापर्यंत 11 ऑन बोर्ड. यानंतर एक मोठा सामना आपल्या भेटीला येईल, त्या सामन्याकडे आपलं लक्ष असणार आहे. यावेळी शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर नीट आला आणि चांगली गोलंदाजी आहे. फलंदाजाच्या रीच मध्ये न देणं, फलंदाजाला मेहनत करायला लावणं हे सध्या बाळा करतायत. कारण त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे खूप मोठी पुंजी आहे आणि ते समोरच्याला चॅलेंज करतायत. फलंदाज अमर, अमर किती मोठे फटके खेळ गरज आहे संघाला. चांगला चेंडू, यावेळी थोडासा तेज तरार. फलंदाजाच्या आवाक्यात तो चेंडू आला नाही. तिकडे मात्र चेंडू चांगला गॅदर केलाय यष्टीरक्षक श्रेयस इंदुलकरने. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. सुयश कातर खाटो संघाला मात्र मेहनत करावी लागणार आहे. डाऊन द ट्रॅक आले. यावेळी मात्र सरळ बॅटनी लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. तो चेंडू पर्यंत येईल, चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती 12 धावा. 12 ऑन बोर्ड. चला पळूस संघ आणि हरळवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधार इकडे उपस्थित झालेत आणि आपण टॉस करतोय. दोन्ही संघांना देऊ खूप साऱ्या शुभेच्छा. 12 ऑन बोर्ड, 12 धावा फलकावर आहेत. येणाऱ्या 18 चेंडूत सामना जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. 58 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. सोन्या अर्थात अमर. अमर वर्सेस अमर. अमर गोरे. गेल्या वर्षीचा खेळ कोण विसरेल अमरचा. पहिला चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र मेहनत करावी लागणार आहे. फलंदाज
इथे घुटना टेक सिक्सर देख अशा पद्धतीचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तसे फटके लागत नाही. चला, हारळवाडी विरुद्ध दुसऱ्या बाजूला पलूस या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होते. या स्पर्धेचे शिल्पकार मान्य श्री गणेश भाऊ चव्हाण हे टॉस करतायत आणि दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. नाणेफेकीचा कॉल होता आणि नाणेफेकीचा कॉल जातोय तो टीम पळूस संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. आपला निर्णय आपण तयार ठेवायचा. जागेवरच सांगा. 5 षटकांचा सामना याची दक्षता घ्या. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या फेरीचे सर्व सामने 5 षटकांचे आहेत. यावेळी हा चेंडू सोडलाय. पंच बघतील की हा नो बॉल आहे का. येस, इट्स नो बॉल. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय, त्यामुळे या स्पर्धेमधील तो नियम आहे, खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पिच झाला तर तो नो बॉल करार दिला जाईल. फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी मात्र यावेळी फलंदाज आशिषला मिळेल. पहा इथे मात्र चेंडू बाहेर निघतोय. पंच सांगताय इट्स वाईड आणि ही +1. आता इकडे मात्र श्रेयसने सांगितलं वाईड आहे. आता मला वाटतं आधी पप्पू सांगत होता की घे, परंतु श्रेयसने सांगितलं वाईड आहे. त्यामुळे फ्री हिट अजूनही कायम आहे. फ्री हिट कायम असणार आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16 धावा. अजूनही 54 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट अमर. मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच काय वेळ आहे. चेंडू सीमारेषा पार जाईल का. नाही, इकडे मात्र फलंदाज बाद होणार नाही. सिंगल मात्र इकडे मिळेल. थ्रो बघा कुठे होता, तो समर्थ खडूकडे गेला आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. 17 ऑन बोर्ड. चांगला फटका खेळला होता आशिषने. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. आपण पाहतात पृथ्वीराज चषक 2025 ऑल इंडिया ओपन 40+ हे क्रिकेट. यावेळी मात्र प्लेड ऑन बॅटची आतील कडा आणि फलंदाज बाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागला. अजूनही 16. नवीन फलंदाज 17 झालेत, माफ करा. अजूनही 53 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निशिकांत भाऊ आणि निशिकांत यांचा विचार केला. पळूस यांनी जो प्रथम नाणेफेकी जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलाय हारायवाडी संघाला की त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करावं. यानंतर होणारा पुढचा सामना पळूस विरुद्ध हारायवाडी. हारायवाडी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 70 टार्गेट. 70 धावांचा आव्हानाचा पाठलाग होता. निशिकांतजी आता येतात. निशिकांत यांचा विचार केला तर या विभागातील खूपच नावाजलेले खेळाडू आणि खूप जास्त क्रिकेट त्यांनी खेळलंय. एक आगळावेगळा त्यांचा बॅट पकडण्याची जी स्टाईल आहे. इथे मात्र सिंगल मिळते. धावसंख्या 1 निवाडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 18. या षटकातील 5 चेंडू झालेत. 1 चेंडू येणं बाकी. समीकरण म्हणते 13 चेंडू 52 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि समीरजी चौगुले यांच्या चेहऱ्यावर एक मोठीशी स्माईल जी नेहमी त्यांचे संघ खेळाडू ती देत असतात त्यांच्या चेहऱ्यावर. याही मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र यशांवरून जातोय. षटक संपतायत. 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. 12 चेंडू 52 धाव. आणि इकडे निशिकांत मला वाटतं कदाचित रिव्ह्यू घेण्यासाठी रिव्ह्यू घेतलेला गेलेला आहे. रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, त्यामुळे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. 12-52. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. 12 चेंडू 52 धावांची गरज आहे. 12 चेंडू 52 धावा. पुन्हा एकदा संजय वास्कर उरणचा हा खेळाडू आहे. आता संजय वास्कर येतो गोलंदाजी मार्कवर. समोर मात्र निशिकांत. 12-52 म्हणजे प्रत्येक या दोन्ही षटकाचा विचार केला तर तुम्हाला 8 षटकार हे कंपल्सरी मारायचे जर सामना जिंकायचा आहे तर. आणि त्यासाठी तुम्हाला हाणामारी करावी लागेल.
या मात्र चेंडू पायावर आदळतोय, कदाचित तो प्लम बॉल झाला असता. श्रेयस मात्र खूप दूरवरचा प्रवास पूर्ण करतोय. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. समीकरण म्हणते लेग बाईटच्या रूपाने ही धाव आहे. 11 चेंडू 50 धावा. यानंतर इम्रान भाई आम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल. बारामतीचे एक सुपरस्टार म्हणून ज्यांची आम्ही ओळख आहे. मी सुपरस्टार यासाठी म्हटलं की डान्सिंग आणि क्रिकेट या दोघांचा संगम आहे ते. 11 चेंडू 50 धावा. 11 बॉल्स रिमेनिंग, 50 रन्स रिक्वायर्ड. हो, चांगला चेंडू आहे, परंतु आता जसं आमचे प्रवीण गायकवाड जे पुण्याचे कॉमेंटेटर नेहमी म्हणतात की नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा छक्का चौका. त्याच पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे. कारण समीकरण आता तुम्ही रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर तो खूप प्लस होतोय. आणि अजूनही सामना जी याही मात्र दांडी दांडी गुल विकेट. आमच्या समवेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज ज्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिली गेलेली आहे साहेबांकडून, सूरजजी पवार, आणि त्यांच्याच बाजूला मॅन फ्रॉम एरेवाडी परंतु सध्या दुबईमध्ये कार्यरत असलेले आमचे कल्पेशजी चव्हाण यांचं इकडे आगमन झालंय. मला वाटते यावर्षी येणार की नाही तर त्यांच्या थोडंसं ते सांगत होते की डबल माइंडेड आहे, परंतु दिवाळीसाठी मात्र ते आज पोचलेत आणि त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांची दोन्ही नंदी मुन्नी जी आहेत चिल्ली पिल्ली तीही इकडे उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत. जाऊया मैदानाच्या आतापर्यंत धावसंख्या फलकावर लागली ती जवळजवळ 21 आणि अजूनही 49 धावांची गरज आहे. सामना खूप दूरवर चाललाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत विजय. विजय काय विजय वास्कर समोर मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र जातोय आणि इथे उलटा जाऊन पप्पू झेल घेतोय. गुड कॅच. पाठीमागच्या बाजूला तुम्ही आमचे मंदार भाऊ आहेत, त्यांची खाऊची गाडी आहे, म्हणजेच वडापाव आणि बाकीचे काही गोष्टी आहेत ती गाडी आहे. बनाजी पाटोळे सर आता मात्र येत आहेत. विद्यमान नगरसेवक आणि अनेक जणांना ज्यांच्या माध्यमातून जय मल्हार करिअर अकॅडमीच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाते असे बनाजी पाटोळे सर इकडे मात्र फलंदाजीसाठी आलेत. एक धाव त्यांनी घेतला. इकडे मात्र मोठा फटका. वॉल बॅटिंग. काय षटकार गेला पहा. बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय. रिप्ले पुन्हा एकदा बघा. षटक संपलंय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 28. सर त्यांनी आम्हाला आता सांगितलंय की आमचा मॅच आहे नगरपंचायतचा आणि त्यासाठी मी तयार होतो. निशिकांतजींनी मारलेला फटका अप्रतिम. सर फिल्डर चेंज आहे इकडे. 12 मॅन नवीन गोलंदाजी मार्कवर. संदेश. आता आपल्याला या मॅच मध्ये समीर चौगले स्वतः ओनर तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील. त्यांची जागा आपण पाहू शकता. ते सध्या मिड ऑफला तैनात आहेत. पप्पू मला वाटते पॉइंटला आलेत. समीकरण 1 साइडेड आहे सध्या. हो, इकडे मात्र चेंडू फिरवला जातोय. ही बोटाची जादू आहे आणि यासाठी खास ओळखले जात आहेत. तुम्ही साताऱ्यांच्या खेळाडूला कितीही जोरात टाका ते मारतील, पण जेव्हा चेंडू फिरतो ना साताऱ्याचे खेळाडू तेवढं चेंडू ते पीक करत नाही. हा आतापर्यंत इतिहास आहे. मी एवढी वर्ष झाली पाहतोय. हो पहा. आणि ते इकडे मात्र चेंडू जातो निर्धाव. शेष इंदुलकर त्यांना सांगतात की सर खेळा तुम्ही आरामात, काही नाही आरामात खेळा. 4 चेंडू बाकी आहेत. हो, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा जातोय. कोणतीही धाव नाही. 3 चेंडू खेळले गेलेले आहेत आणि ते अजूनही खेळत आहेत. विद्यमान नगरसेवक आहेत साहेब, संध्याकाळी आपल्याला नक्की भेटणार आहेत. 3 चेंडू सध्या बाकी आहेत.
हो याही मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आणि विकेट. चला, पळूस आणि हराळवाडी या दोन्ही संघांना विनंती आहे. पळूस संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि हराळवाडी संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलंय. संदेश मोठा फटका खेळायचा होता. तेच मी म्हटलंय की जेव्हा कट गोलंदाजी येते, जेव्हा चेंडू फिरवले जातात ना, साताराच्या किंवा या विभागातील खेळाडूंना खेळणं थोडंसं कठीण जातं. त्यांना जोरात कितीही चेंडू टाका, ते खूप दूर दूरवर मारतील, पण चेंडू कट केल्यानंतर त्यांचा तो मायनस पॉइंट आहे. हो यावी अंगावर चेंडू लागलाय आणि षटक क्रमांक 5 संपतोय. इथे मात्र विजयी होतोय तो टीम धनवीन अलिबाग. वेल प्लेड धनवीन अलिबाग अँड हार्ड लक टीम सुयश कातर खटाव. येस, जाऊया संघ मालकांचा. आता मला वाटतं इथे सध्या तरी